बायको तर घाम झाली सकाळी. टेन्शन फ्री झाले सध्या तर खिचडी करायला. तर आज दिंडीसाठी ना शाबू आता रात्रीच मी सगळी तयारी करून ठेवली आहे. तुम्हाला पाठीमागच्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल. म्हटलं झालं आता शाबू कसा भिजलाय वगैरे सगळं तुमच्यासोबत शेअर करेन. इथे बघा शाबू एवढा भारी असा भिजलाय ना. मला आहे ना म्हणजे मला आहे ना थोडीशी भीती होती, कारण मी फर्स्ट टाइम एवढी सारी खिचडी करणार होते आणि प्रत्येक वेळेस आहे ना माझ्याकडून शाबू असा थोडासा ओलसरच राहतो, कशात पाणी जास्त राहतं. त्यामुळे वाटायचं की बाबा भिजेल की नाही, पण चांगला एकदम सुटसुटीत असं भिजलाय. पाणी वगैरे काहीच राहिलेलं नाही आहे. तसं मग करून घेतलं आणि यातला पण चांगला यातला पण भिजून गेलाय सगळं. म्हणजे टेन्शन फ्री झाले सध्या तर खिचडी करायला. आणि इथे शेंगदाण्याचा कूट वगैरे मी रात्रीच करून ठेवला होता. आणि इकडे कुकरला तोपर्यंत आहे ना बटाटा पण लावून घेतला, कारण खिचडीमध्ये मला बटाटा पण टाकायचा आहे. त्यासाठी आता इकडे बटाटा उकडतोय तोपर्यंत आहे ना शेंगदाण्याचा कूट मिक्स करून घेते. आता म्हटलं अगोदर आहे ना शाबू व्यवस्थित सगळा मोकळा करून घेऊयात, कारण मग ते कूट मिक्स करायला पण व्यवस्थित होऊन जातं. मग दोन्ही पातेल्यांमध्ये तो भिजत घातलेला शाबू त्यामध्ये ना व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलं. आणि खरंच यार पाणी राहिलं नाही त्यामध्ये थोडं पण, त्यामुळे मी टेन्शन फ्री झाले होते. नाही तर थोडं जर पाणी राहिलं असतं ना खिचडी हलवायची कशी, कारण घरातली थोडी खिचडी करायची म्हटलं ना आणि त्यात पाणी जर राहिलेलं असतं तरी हलवता येत नाही. पण ही ना परफेक्ट अशी भिजली पण होती. आणि ज्यामध्ये खिचडी हलवायची ना मग ते पातेलं पण घासायचं राहिलं होतं. आता हे पातेल्यांचा खरंच मला खूप यूज झाला आहे. आता मी घेतले होते असंच छोटे मोठे कार्यक्रम असतात, मग कुणाला मागायला जाणार नाही ते पुण्यात, त्यापेक्षा आपलं घरी असलेलं बरं. आणि त्यामुळे ना छोट्या मोठ्या कार्यक्रमाला चांगला यूज होतो पातेल्यांचा. पाठीमागच्या वर्षी शिवांगच्या बड्डेला हे पातेलं वापरलं होतं, त्याच्यावरती मी आज घेतले खिचडी करण्यासाठी. मग म्हटलं व्यवस्थित क्लीन करून घेऊयात, कारण घासून तर ठेवलेले असतात आधीमध्ये काही भांडी काढल्यावरती, पण त्यातनं पण एकदा स्वच्छ करून घेतलेलं बरं असतं आपलं. थोडं पाणी कमी पडलं का? मस्त भिजले. बघा आणखी वाटलं का थोडंसं शितळायला टाकू शकतो परत, वाफ देऊ शकतो, काय वाफ देऊ शकतो थोडी. आता मी इथे ना खिचडी करण्यासाठी 5 किलो शाबू भिजत घातला होता आणि त्यासाठी 3 किलो शेंगदाणे पण बारीक करून ठेवले होते रात्रीचेच. आणि 1 किलो मिरची आणली होती, पण त्यातली ना निम्मीच बारीक केलेली होती, त्यातली मी निम्मीच टाकली, कारण आहे ना मिरची एवढी तिखट होती ना, जेवढी टाकली होती तरी पण एकदम झणझणीत अशी खिचडी बनली होती. आणि 1 किलो बटाटा, 1 किलो नाही 1.5 किलो बटाटा त्यामध्ये ॲड केला होता, कारण आणखी करायचा होता मला, पण पातेली एवढी मोठी नव्हती आणि हलवता पण येणार नव्हतं. त्यामुळे यामध्ये असं दोन्हीमध्ये मी हे करून ठेवलं, दोन्ही शेंगदाण्याचा कूट मिक्स करून ठेवला. बटाटे पण शिजत आहे, तर त्याला मिरची परतून घेते अगोदर. कढईमध्ये व्यवस्थित मिरची परतून घेते, दोन्हीमध्ये मिक्स पण करता येईल. मी शेंगदाणा तेलामध्ये बनवते खिचडी, जेमिनीचं शेंगदाणा तेल वापरते. पहिल्यांदा एका कढईमध्ये ना मिरची परतायला घेतली, म्हटलं एकदमच सगळी परतली म्हणजे दोन्ही पातेल्यामध्ये मिक्स करता येईल. आता ही खिचडी बनवायला मी काही जास्त तेल वापरलं नाही. अर्ध्या तेलामध्ये माझी खिचडी ऑलमोस्ट सगळी रेडी झाली होती, कारण आहे ना शेंगदाणे पण मी भरपूर टाकले होते. शेंगदाण्याला तेल असतं आणि खिचडी व्यवस्थित परतली ना जास्त तेल टाकायची गरज पण पडत नाही. तोपर्यंत आहे ना मी इकडे मिरची परतते तोपर्यंत बटाटे पण शिजली होती, मग यांनी लगेचच ती सोलून पण ठेवली. आता खिचडी करताना ना आपण डायरेक्ट बटाटा टाकला तरी चालतो, कारण तो परततो पण असाही, पण म्हटलं चला आता उकडूनच टाकूयात, कारण शिजायला पण टाईम लागेल. आणि असं आहे ना एकदा उकडून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडासा शेंगदाणा कूट आणि मिरचीमध्ये परतून नंतर खिचडीमध्ये टाकलं ना आणखी खिचडीची चव वाढते आणि बटाटा पण त्यामध्ये एकदम असा मिक्स होऊन जातो व्यवस्थित.
आणि अशी उकडलेल्या बटाट्याची खिचडी आहे ना मी आमच्या गावातील मंदिरामध्ये ओंकारनाथ महाराजांच्या मंदिरामध्ये खाल्ली होती. आणि तेव्हापासून मला ती खिचडी एवढी आवडते ना, एवढंच की फक्त त्यांनी काळ्या कढईमध्ये बनवली होती. तर एवढी मोठी काळी कढई तर माझ्याकडे नव्हती. जी काही पातेली आहे त्यामध्येच मी काम भागवायचं बघत होते, कारण त्यामध्ये परतता येईल का ते पण माहीत नाही आणखी. करायला तर घेतली आहे ते खिचडी. मग तेव्हापासून आहे ना मला अशी उकडलेल्या बटाट्याची खिचडी खायला खूप आवडतं. त्यामुळं म्हटलं चला आज आपण तशीच खिचडी बनवूया. नमस्कार मंडळी. हे बघा, घेतली खिचडी करायला आणि एवढी खिचडी झाली, 2 पातेले झाली. हाताला आता फोडीची वेळ झाली बघा. मला हे हलवायचं आता थोडं थोडं घेऊन. बघा बायको तर घाम झाली सकाळी, पहाटे सकाळी. पहाटे हे असलंय आमचं मराठी आहे बघा, बोली भाषा. आणि बायको शुद्ध पुणेरी आहे. झालं एकदाच. किती वाजले आता? 7:30. 1.5 तास गेला. जरा नियोजन चुकलं आणि हाताचं पुढ आले हाताला. झालं तरी नशीब बायकोने चांगली भिजवली. चांगली भिजली नसती काय म्हणतो ना, चिकट झाली असती ना, हाय तशी नेऊन द्यावं लागेल. घरी जाऊन बाजून खावं लागलं असतं. होते गरम होते. आता खिचडी तर बनवून तयार झाली होती. म्हटलं चला आता निवांत बसून नाही ना कॉफी किंवा चहा घेऊयात, कारण सकाळपासून नुसतं खिचडीमध्येच गेला होता. किचन वगैरे साफ करून घेतला अगोदर आणि लगेचच कॉफीच्या तयारीला लागले. तर आता दोघांसाठी छान अशी कॉफी बनवून घेतली. 8च्या अगोदर तर आमची खिचडी पण रेडी झाली होती. त्यामुळे ना जरा निवांत टाईम पण भेटला होता आता पालखीला जाण्यासाठी आवरायला. म्हटलं अगोदर कॉफी घेऊयात, थोड्या वेळ निवांत बसूयात, कारण सकाळी 5:30 वाजल्यापासून ही सगळी खुटपुट चालू होती. आणि खरंच यांनी खूप मदत केली मला खिचडी बनवण्यासाठी. मला एकटीला तरी एवढं काही झालंच नसतं. आणि खिचडीचं कसं असतं, चांगली परतल्याशिवाय पण खायला असं व्यवस्थित लागत नाही. आणि त्या पातेल्यामध्ये कसं शेवटपर्यंत अशी खालीच फक्त तेवढी गरम व्हायची, वरती काही गरम होत नव्हती. आणि ते हलवायला पण येत नव्हतं, अशी जड असल्यामुळं थोडीशी. मग वेगवेगळ्या कढईमध्येच परतून घेतली. थोडीशी पातेल्यामध्ये थोडी घेऊन आहे ना त्यात पण परतली. आणि एका मोठ्या पातेल्यामध्ये ती सगळी मिक्स करून घेतली. तोपर्यंत आमचा शिवांग पण उठला होता. तर पालखीत जाण्यासाठी मस्त अशी रेडी झाली आहे मी. आता सिम्पलच लुक केलाय, जास्त काही हेवी नाहीये. आता मग कसा वाटतंय नक्की कमेंट करून सांगा. माझं आवरून झालं की लगेचच खिचडी ना एका मोठ्या डब्यामध्ये भरून घेतली, कारण 2 पातेल्यामध्ये खिचडी झाली होती. नेता पण येणार नव्हती, कारण इथून आहे ना आमच्या इथून बरंच लांब चालत जायला लागत होतं. आणि तिथे ना गाडी पण जात नव्हती. सगळीकडे ना गाड्या पण बंद केल्या होत्या, चालतच जावं लागलं असल्यामुळं डब्यामध्ये भरली. म्हटलं डब्यात भरल्यावरती कसं एका बॅगमध्ये घातली की घेऊन जाता येईल म्हणून. आणि डब्बा तर एवढा जड झाला होता ना, आता जवळजवळ 8 ते 9 किलोची खिचडी झाली होती सगळी मिळून, कारण शेंगदाणे त्यामध्ये बटाटा वगैरे सगळं टाकल्यामुळं. आता एवढी सगळी गँग मिळून आम्ही निघालो होतो पालखीला. आता जाता आहे ना सगळ्यांना गंध वगैरे लावून घेतले. आणि जिकडे बघल तिकडे नुसती माणसंच. असं कधी गेलं ना ह्या गाड्या रस्त्यावरती नुसत्या गाड्या असतात, आणि आज नुसती माणसं बघायला भेटत होती. आता दिंडी यायला ना थोडासा टाईम बाकी होता. म्हटलं चला आता नेलेली खिचडी वारकऱ्यांना वाटूयात, कारण एकदा पालखीजवळ आली की खूपच पळापळी होते. म्हणजे लोक पण एका जागेवर थांबत नाहीत. मग त्यामुळे अगोदरच इथे खिचडी वाटायला चालू केली. तिथे गेल्यावरती एवढा भारी असा एक्सपिरियन्स आला ना. सगळ्यांनी खूप मदत केली. म्हणजे तिथे थांबलेले लोक, आता फ्रेंड सर्कल तर होतंच आमचं सगळं सोबत, पण आहे ना त्यासोबत तिथं काही लोक होते ना, त्यांनी पण आम्हाला खिचडी वाटण्यासाठी वगैरे खूप मदत केली. आणि मी ऐकलं पण होतं की वारीमध्ये गेल्यावरती ना कुठलाच माणूस असं एकटा पडत नाही. तर ते खरंच आहे. सगळेजणच आपल्याशी अशा आपलेपणाच्या भावनेने वागतात, त्यामुळे आणखीनच भारी वाटतं. आणि ज्यावेळेस खिचडी खाल्ल्यावरती लोकांच्या तोंडून स्तुत्या ऐकायचं ना की बाबा छान झाली खिचडी, मस्त लागते वगैरे, भारी वाटायचं. सगळ्यांची खिचडी वगैरे आम्ही देऊन झाली होती. आता
सगळेजण आम्ही आता इथे पालखीची वाट बघत बसलो होतो. आता पालखी कधी येणार कधी येणार. आता एक 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 दिंडी पुढे जायला लागली होती, त्यासोबतच नगारखाना वगैरे. तर एवढ्या गर्दीतून पण ज्यावेळेस कधी ॲम्ब्युलन्स येत होती ना, त्या ॲम्ब्युलन्सला पण आहे ना वारकरी लगेचच अशी वाट करून द्यायचे ना. आणि हा बघा छोटा वारकरी बाबांच्या खांद्यावरती बसून आहे ना, पालखी येते का नाही त्याची वाट बघत बसला होता. तर पालखी पुढे गेल्यावरती आहे ना, मग थोड्या वेळ म्हटलं चला आपण आहे ना वारकऱ्यांसोबत थोडंसं चालूयात. मला सासवडपर्यंत जायची इच्छा होती, पण काही जायला जमलं नाही. आता आमचे हे जाणार होते वारकऱ्यांसोबत, म्हणजे सासवडपर्यंत जाणार होते. म्हटलं चला आपल्याला सासवडपर्यंत तर जाता येत नाही, निदान इथल्या इथं तर थोडीशी पावलं चालूयात वारीमध्ये. आता यांनी सासवडमध्ये गेल्यावरती दिवे घाटातले वगैरे काही व्हिडिओ माझ्यासोबत शेअर केले आहेत. म्हटलं चला तुम्हाला पण ते शेअर करूयात. आता पालखीला घालवून आल्यावरती घरी सगळी भांडी तशीच वाट बघत बसली होती. म्हटलं चला आता घरातलं सगळं आवरून घेऊयात. मी भांडी वगैरे घासायला घेतली. वारकऱ्यांना आहे ना अन्न वाटप तर खूप भारी झालं आणि थोडीशी धगधग झाली करताना, पण ज्यावेळेस वारकऱ्यांना खिचडी वगैरे वाटप केलं ना, एवढं भारी असं म्हणजे मनाला शांती भेटल्यासारखं वाटलं. आता भांडी फक्त बाकी तर सगळी भांडी मी घासून गेले होते. मोठी भांडी राहिलेली. आता दिवसभर तर काही म्हणजे आल्यावरती वारीतून आल्यावरती ना काही करायची इच्छा झाली नाही. म्हटलं त्यांना सगळी भांडी वगैरे घासून ठेवावी. वाटलं माहितीये का, ज्यावेळेस हा डब्बा आहे ना तिथे रिकामा झाला ना सगळ्या वारकऱ्यांना खिचडी वाटून, खरंच असं मनाला आहे ना समाधान वाटल्यासारखं म्हणजे झाल्यासारखं वाटलं. सकाळपासून किंवा कालपासून जे आपण आबदतोय ना वारकऱ्यांसाठी काहीतरी करायचं म्हणजे काहीतरी करायचं म्हणून ज्यावेळेस आपण आबदत असतो, तर कालपासून माझी तयारी चालू होती. आणि ज्यावेळेस वारकऱ्यांनी आनंदाने ही खिचडी खाल्ली ना, आम्ही या डब्यामध्ये नेलेली, खरंच खूप आणि खूप मनाला समाधान भेटलं. खूपच भारी वाटलं, म्हणजे आपल्या कष्टाचं फळ भेटल्यासारखं वाटलं मला. डब्बा पूर्णपणे आले आणि यामध्ये खूप जणांच्या डब्बा जरी रिकामा दिसत असला ना, पण तरी पण यामध्ये ना खूप जणांचे आशीर्वाद प्रेम वगैरे आहेत. आता कपडे पण धुवायचे राहिले होते, मग पटकन मशीनला लावून घेतले. तर अंधार तर पडला होता, कारण सगळं आवरत एक घरातला आवरत टाईम गेला होता. मग तोपर्यंत कपडे पण झाले होते. मग लगेचच बाहेर गॅलरीमध्ये वाळत घातली. मग कसं वाटलं मग? छान छान वाटलं. तर पालखीचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स एवढा भारी असा होता ना. इथून पालखीचं दर्शन वगैरे काही झालं नाही, कारण खूप गर्दी होती, ढकलाढकली पण होती, त्यामुळे त्यामध्ये काही जास्त शिरलोच नाही आम्ही. पण खूप भारी वाटले. यावेळेस आहे ना मला सासवडला जायची पण खूप इच्छा होती चालत पालखीसोबत, पण म्हटलं शिवांका एवढा चालणार नाही, त्यामुळे मी ते कॅन्सलच केलं.
पण 1 वर्ष मी गेले होते. हडपसरपासून सासवडपर्यंत चालत गेले होते वारकऱ्यांसोबत आणि एवढं भारी असा एक्सपिरियन्स होता ना तो. पाऊस तर खूप येत होता त्यावेळेस तरीही काही वाटत नव्हतं. असं थोडासा कंटाळा आला की असं डोक्यात विचार यायचा, "अरे वारकरी बघा ना, आळंदी ते पंढरपूर एवढं चालत जातात. मग एक दिवस आपण चाललं म्हणून काय होतंय?" हां, दुसऱ्या दिवशी पण काही एवढं नाही झालं नाही. पण येताना थोडेसे पाय दुखले म्हणजे पाय उचलतच नव्हते. कारण सासवडमध्ये ना आरतीसाठी वगैरे पालख्या सगळ्या एकत्र येतात. म्हणजे तो थोडा वेळ बसलं ना, मग नंतर पाय दुखायला चालू होतात. कारण दिवसभर आपण कंटिन्यू चाललेलो असतो. थोडा वेळ जरी बसलो ना, तर मग थोडासा त्रास होणारच असतो. पण दुसऱ्या दिवशीही काही वाटत नाही, की बाबा आपण एवढं चाललोय वगैरे. मग छान होता एक्सपिरियन्स. ओव्हरऑल खूप छान असा एक्सपिरियन्स होता. यासाठी एवढंच. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.